जगात कुठेही भारताइतके तरुण पदवीधर नाहीत. पण एवढ्या मोठ्या संख्येचा नेमका अर्थ काय? चला, आज आपण भारताच्या उच्च शिक्षण प्रणालीमधल्या याच मोठ्या विरोधाभासाला जरा समजून घेऊया. हा आकडा बघा, 4,30,00,000. हा फक्त एक नंबर नाहीये. ही आहे आपल्या देशातल्या उच्च शिक्षण व्यवस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या. आणि गेल्या काही वर्षांमध्ये हा आकडा प्रचंड वेगाने वाढलाय. पण प्रश्न हा आहे की या वाढीचा अर्थ शिक्षणाचा दर्जाही वाढला असं म्हणता येईल का? आणि हाच तो कळीचा मुद्दा आहे, ज्यावर आपण आज बोलणार आहोत. चला तर मग ह्या आकड्यांच्या खोलात जाऊन बघूया. तर या गोष्टीची सुरुवात होते एका मोठ्या यशापासून, आणि ते म्हणजे भारताच्या शैक्षणिक प्रणालीचा झालेला अविश्वसनीय विस्तार. विचार करा, म्हणजे 1950 मध्ये देशात फक्त 1600 उच्च शिक्षण संस्था होत्या आणि आज ही संख्या जवळपास 69,000 आहे. म्हणजे गेल्या 70 वर्षांमध्ये झालेला हा बदल खरंच अविश्वसनीय आहे. आणि या वाढीचा परिणाम तोही तितकाच मोठा आहे. आज भारतातल्या दर 4 तरुणांपैकी 1 जण उच्च शिक्षण घेतोय. हे प्रमाण आहे 28%. आणि हे लक्षात घ्या की फक्त एका दशकापूर्वी म्हणजे 2011 मध्ये हे प्रमाण होतं फक्त 16%. म्हणजे किती मोठी झेप आहे बघा. बरं, विस्तार तर झाला, पण ही जी शिक्षणाची दारं उघडली आहेत ती खरंच सगळ्यांसाठी सारख्याच प्रमाणात उघडली आहेत का? चला बघूया. आणि इथे एक चांगली गोष्ट समोर येते. अनुसूचित जातींमधल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण बघा. 2011 मध्ये ते होतं 11%, जे आज थेट 26%वर पोचलंय. म्हणजे दुप्पट वाढ. आणि हीच गोष्ट आपल्याला अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीतही दिसते. त्यांचं प्रमाण 8%वरून वाढून आता 21%वर गेलंय. आणि अजून एक खूप महत्त्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे उच्च शिक्षणामध्ये स्त्री पुरुषांमधली जी दरी होती ती आता जवळजवळ संपली आहे. समानतेच्या दृष्टीने हे एक खरंच खूप मोठं यश आहे. हे आकडे बघून छान वाटतं, नाही का? पण आता तो खरा प्रश्न येतो की हा संख्यात्मक वाढीचा शिक्षणाचा दर्जावर काय परिणाम झालाय? कारण या सगळ्या विस्ताराच्या गोष्टीमागे एक मोठी अडचण दडलेली आहे, आणि ती म्हणजे संख्या विरुद्ध गुणवत्ता. बघा, तज्ज्ञांच्या मते एका शिक्षकामागे साधारणपणे 15 ते 25 विद्यार्थी असायला हवेत. पण भारतातलं वास्तव काय आहे? इथे एका शिक्षकाला तब्बल 32 विद्यार्थ्यांना शिकवावं लागतंय. आणि सगळ्यात चिंतेची गोष्ट म्हणजे हे प्रमाण कमी होण्याऐवजी 2010 पासून वाढतच गेले. म्हणजे सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर कॉलेजेसची संख्या तर वाढली, पण त्या प्रमाणात शिक्षकच तयार झाले नाहीत. आणि हाच या सगळ्या व्यवस्थेतला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. तर या गुणवत्तेच्या कमतरतेमुळे होतंय काय? यामुळे देशात प्रादेशिक आणि आर्थिक पातळीवर मोठी विषमता तयार झाली आहे. देशभरातली सरासरी बघितली तर दर 1,00,000 तरुणांमागे 45 कॉलेजेस आहेत. पण आपल्याला माहीतच आहे, सरासरीचा आकडा हा कधीकधी कसा दिशाभूल करणारा असतो. कारण खरं चित्र वेगळं आहे. उत्तर आणि पूर्व भारतातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये हेच प्रमाण 18पेक्षाही कमी आहे. म्हणजे तिथे संधी कमी आणि गर्दी जास्त, आणि यातूनच एक मोठी प्रादेशिक दरी तयार झालीय. आणि ही विषमता फक्त प्रादेशिक नाहीये, ती आर्थिक पण आहे. म्हणजे असं दिसतंय की विद्यार्थ्याची आर्थिक परिस्थितीच ठरवते की तो पुढे काय शिकणार. ज्यांची परिस्थिती चांगली आहे ते इंजिनिअरिंग, मेडिसिन सारख्या महागड्या कोर्सेसनं जातात, आणि गरिबाघरच्या मुलांना मात्र कला किंवा वाणिज्य शाखा निवडण्याशिवाय फारसे पर्यायच उरत नाहीत. तर मग यातून बाहेर कसं पडायचं? आता फक्त समस्यांवर नाही तर उपायांवर बोलूया. आता पुढचा रस्ता अगदी स्पष्ट आहे. नवीन कॉलेजेस उभारत बसण्यापेक्षा जी आहेत त्यांनाच मजबूत करण्यावर लक्ष द्यायला हवं. म्हणजे काय तर शिक्षकांची भरती वाढवणं, व्यावसायिक शिक्षण सगळ्यांना परवडेल असं करणं, आणि वेगवेगळ्या भागांमधली विषमता कमी करणं. सोप्या भाषेत सांगायचं तर आता आकड्यांचा खेळ थांबवून गुणवत्ता आणि समानतेवर लक्ष देण्याची खरी गरज आहे. आणि इथे आपण पुन्हा येतो त्या सुरुवातीच्या आकड्यावर, 4,30,00,000 विद्यार्थी. खरा प्रश्न हा आहे की भारत आपल्या या प्रचंड मोठ्या शैक्षणिक विस्ताराला एका खऱ्या संधीमध्ये कसं रूपांतरित करणार? अशी संधी जिथे प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात फक्त पदवी नसेल तर दर्जेदार शिक्षण असेल. आणि याच प्रश्नाच्या उत्तरात भारताचं भविष्य दडलेलं आहे.